NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे आवाहन। महावितरणाच्या निष्काळजीपणाच्या बळी, वीज कापली, ऑक्सिजन थांबला, वृद्ध रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू। सिकल सेल हद्दपार करण्याचा संकल्प, मंदाणा परिसरात हजारो नागरिकांची तपासणी। शहाद्यात भक्तीचा महाजागर, हनुमान चालीसा, महाआरतीने आसमंत दुमदुमला। व्हॉलेंटरी महिला मंडळ संस्थेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात। महिलांसाठी मंगलचंडिका प्राप्ती कार्यक्रम उत्साहात। आता सविस्तर बातम्या। शहादा शहरात वाहतूक पोलिसांच्या धडक कारवाईमुळे रस्त्यांवर शिस्त येऊ लागली आहे। मात्र काही वाहन चालक अद्यापही नियमांचे उल्लंघन करीत असल्याने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी शहरवासियांना वाहतूक नियम पाळण्याचे कडक आवाहन केले आहे। नो एंट्रीत वाहन घुसविणे, परवाना जवळ ना बाळगणे व चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यास कलम 122 अन्वये प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारला जात आहे। कर्णकर्कश हॉर्न व फटाका बुलेट वापरणाऱ्यांना 1000 रुपये दंड, तर परवाना नसलेल्या चालकांना सुमारे 5000 रुपये दंड ठोठावला जाणार आहे। 16 वर्षांखालील अल्पवयीन दुचाकीस्वार आढळल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे। मी हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक, शहादा पोलीस स्टेशन। शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी आपले दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा। तसेच आपल्या वाहनाची कागदपत्र, इन्शुरन्स, POC, स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स ह्या सगळ्यांची पूर्तता करूनच वाहन चालवावे। तसेच पालकांनाही आवाहन करतो की त्यांनी लहान मुलांना वाहन चालवायला देऊ नये, कारण वाहन चालवताना जे अपघात झालेले आहेत त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री श्रवण दत्त साहेब यांनी यापूर्वीच आवाहन केलेलं आहे की सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा। त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जे अपघात होतात आणि त्या अपघातामुळे विना हेल्मेट किंवा हेल्मेट नसल्यामुळे ज्या दुखापती होतात किंवा मृत्यू होतो, ह्या घटना घडू नये। मृत्यू होणं हा खूप मोठा गंभीर विषय आहे, तर त्या घटना त्याच्यामुळे टळतात, म्हणून त्यासाठी हे सर्व आव्हान आहे आणि त्याबाबत नागरिकांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा। शहादा तालुक्यातील मसावद येथे महावितरणच्या गलथान कारभाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। वीज बिल वेळेवर भरलेले असतानाही चुकून खासगी रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने ऑक्सिजनवर असलेल्या एका वृद्ध रुग्णाच्या उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। बुधवारी सकाळी सुमारे 11 वाजता महावितरण कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या ग्राहकाचे कनेक्शन कापायचे असताना चुकून या रुग्णालयाची वीज तोडली। यामुळे रुग्णालयातील व्हेंटिलेटर व ऑक्सिजन यंत्रणा बंद पडली। त्यावेळी इस्लामुद्दीन नजरुद्दीन लोहार हे वृद्ध रुग्ण ऑक्सिजनवर होते। वीज नसल्याने त्यांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला आणि गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। वीज गेल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला। काही रुग्णांना तातडीने शहादा येथील रुग्णालयात हलवण्यात आले, तर इतर रुग्णांवर डॉक्टरांना चक्क रस्त्यावर वाहनांच्या प्रकाशात उपचार करावे लागले। सध्या शेजाऱ्यांकडून तात्पुरत्या स्वरूपात वीज घेऊन उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे मयताच्या नातेवाईकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता युगुल किशोर प्रसाद यांनी दिली। डॉक्टर श्रीराम पाटील, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र राज्य। ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देत असताना आम्हाला छोट्या छोट्या आणि फार विचित्र अडचणींना तोंड द्यावं लागतं की आपल्या इकडे सरकारी दवाखान्याचे बांधकाम चालू असताना दवाखाना हा राणीपूरला ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि तशा वेळेस इकडच्या एरियाच्या 40-50 किलोमीटरच्या एरियामध्ये लोकांना ज्या छोट्या छोट्या आरोग्याच्या समस्यांना तोंड देत असताना त्यांच्या सेवा करायच्या मोका आम्हाला भेटत असतो।
पण काल एक फार विचित्र घटना घडली की महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आमचे लाईट बिल भरले असताना सुद्धा त्यांनी आमचे कनेक्शन गैरसमजीने आमचे कनेक्शन कट करून घेतलं आणि त्यामुळे उजेडाच्या अभावामुळे पेशंटांच्या उपचार करणे, निदान करणे, माहिती देणे, चेक करणे ह्या गोष्टीत फार मोठ्या बाधा निर्माण झाल्या. त्याच्यात त्यांना काही पेशंट शहाद्याला हलवावे लागले आणि एका पेशंटला अंधाऱ्यामध्ये म्हणजे त्यांना काही त्रास झाला तर पेशंट झोपलेलेच राहून गेले. आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत जागी होतो. आम्ही मनुष्य असल्याने आम्हाला एक थोडीफार झोप आवश्यक असते आणि आम्ही सुद्धा इकडे सेवा देत असताना कोणत्याही गोष्टीची अट न टाकता खाजगी डॉक्टर असताना आम्हाला आरक्षण नाही, पेन्शन नाही, त्याच्यानंतर आमच्या कोणत्याही मेडिकल विमा नाही, गव्हर्नमेंटच्या काही विशेष सुविधा नसतानाही आम्ही आमच्या शपथ घेतल्याप्रमाणे माणुसकीच्या दृष्टीने सर्व आरोग्य सेवा देत असताना लाईट आणि पाणी या गोष्टीची गरज पडते. परंतु दुर्दैवाने लाईट कनेक्शन कट केल्याने आम्हाला योग्य आरोग्य सेवा देता येत नाही. साधारण लोकांचे खूप जास्त हाल होतात. नंदुरबार सिव्हिलला जाण्यासाठी अंतर दूर असल्याने आणि शहाद्याला जायला त्वरित पैशांची अडचण असल्याने काही गोष्टींचा प्राथमिक उपचार करण्यासाठी लोकांची आम्हाला खूप रिक्वेस्ट असते आणि आम्ही त्यांच्या मान संबंधित त्या गोष्टीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु काल MSCBच्या कर्मचाऱ्यांनी मिसअंडरस्टँडिंगवरून आमचे इलेक्शन काढलं आणि तर इस्लामुद्दीन लोहार नावाच्या दादाच्या दुर्दैवाने मृत्यू झाला. NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा. नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमिया हद्दपार करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत शहादा तालुक्यातील मंदाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी ठरली. मंदाना, वागर्डे, पुरुषोत्तम नगर तसेच शहाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील हजारो नागरिकांनी तपासणीत सहभाग नोंदवला. सिकलसेल हा गंभीर आजार असून वेळेवर तपासणी व उपचार अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तपासणीत वाहक व ग्रस्त रुग्ण आढळून येत असून शासनामार्फत अशा रुग्णांना 2,500 रुपयांचे अनुदान दिले जाते. तालुक्यात आतापर्यंत सुमारे 80,000 तपासण्या करण्यात आल्या असून 334 रुग्ण आढळले आहेत. या सर्वांवर नियमित उपचार सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही खास करून शहादा तालुक्यामध्ये आणि तळोदा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. त्या ठिकाणी आज संपूर्ण जिल्ह्यातले सर्व वैद्यकीय अधिकारी, DHO साहेब असतील, सिव्हिल सर्जन साहेब असतील आणि क्षयरोग अधिकारी असतील, हे सर्व उपस्थित आहेत. त्याचबरोबर सहसंचालक मुंबईहून देखील त्या ठिकाणी चौधरी साहेब देखील आलेले आहेत आणि संपूर्ण तालुक्यातले वैद्यकीय अधिकारी आणि ज्या परिसरामध्ये सिकलसेल ॲनिमियाचा प्रभाव आहे अशा भागातले सर्व ग्रामीण भागात आम्ही त्या ठिकाणी गाड्या पाठवून त्या ठिकाणी सर्व 0 ते 40 वयोगटातल्या माता भगिनींना त्या ठिकाणी आम्ही आणून घेतलेले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मास तपासणी या ठिकाणी आम्ही करतोय. मंदाना PSCला आज त्याला मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील त्याच्यात सहभाग नोंदवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील जास्तीत जास्त महिलांचा सहभाग, लहान मुलांना देखील तपासणी होईल यासाठी आम्ही संपूर्ण जिल्हा वैद्यकीय अधिकारी असतील, सर्वच अधिकारी वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करणार आहोत आणि जे काय आमचे सोशल वर्कर आहेत किंवा मग NGO आहेत यांची आम्ही त्या ठिकाणी मदत घेऊ, ग्रामस्थांची मदत घेऊ आणि संपूर्ण जिल्ह्यात 100% स्क्रीनिंग कशी होईल, तपासणी 100% सिकलसेल ॲनिमियाची कशी होईल, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी किती रुग्ण बाधित आहे याची आकडा ह्या ठिकाणी मिळेल आणि त्या ठिकाणी सरकारकडे पाठवून आरोग्य विभागामार्फत त्याचं चांगलं नियोजन करून कायमचं उच्चाटन कसं करता येईल, समुपदेशन कसं करता येईल असं आम्ही त्या ठिकाणी ठरवण्यात आले. NDT न्यूजसाठी दिलीप महिरे, मंदाणे. शहादा शहरात भक्तीचा महाजागर अनुभवायला मिळाला. शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या पदग्रहणानिमित्त तसेच अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनाच्या पर्वानिमित्त शहरालगतच्या मोहिदा शिवारातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण, भव्य महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिभावात पार पडला. या सोहळ्यात शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. शहरात सद्भावना, सलोखा व सुरक्षिततेला प्राधान्य देत उत्तर महाराष्ट्रातील एक प्रगतिशील शहर म्हणून शहाद्याची ओळख निर्माण करण्यावर भर राहील असे त्यांनी सांगितले. NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा.
व्हॉलेंटरी महिला मंडळ संस्थेतर्फे शहादा येथील व्हॉलेंटरी शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. प्राथमिक, माध्यमिक तसेच कला, वाणिज्य, कनिष्ठ विज्ञान आणि इंग्लिश विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कार्यक्रम रंगतदार केला. विद्यार्थ्यांनी नृत्य, पटकथा व विविध देखाव्यांच्या माध्यमातून आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. या प्रसंगी महिला मंडळाचे अध्यक्षा, शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांचे पालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा. महिलांना प्रापंचिक व आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने दोंडाईच्या रोडवरील सप्तशृंगी मंदिरात मंडल चंडिका प्राप्ती कार्यक्रम भक्तिभावात पार पडला. सद्गुरू अनिरुद्ध बापू यांच्या प्रवचनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा.